मी लातूरवरनं बोलतोय। आमचा मोर्चा येणार आहे 5 तारखेला। तुम्ही विरोध केलाय, तर तुमचा विरोध करण्याचं कारण काय नेमकं मला हे समजलं नाही। मराठी भाषेचा एवढा तुम्ही द्वेष का करत आहेत? झालं बोलणं? हा बोला ना, तुम्ही का म्हणजे अशी एवढी तुमच्यामध्ये द्वेष? त्याच लातूरच्या शिक्षणाचं बाळकडू पिलेला माणूस आहे मी। बर, त्याच लातूर मधल्या जाधव सरांच्या, त्याच लातूर मधल्या डॉक्टर शिवराज नाकाडे पूजनीय सरांच्या, त्याच लातूर मधल्या माननीय जनार्दन वाघमारे सरांच्या, समजले ना, कॅप्टन व्ही ढोबळे सरांच्या याच्यामध्ये विचारामध्ये वाढलेला मी आहे। अहो बरोबर आहे, तुम्ही लातूरच्या मातीमध्ये वाढलात ते बरोबर आहे। तुम्ही ऐकून घेणार असाल तर बोलतो, नाही तर कट करतो फोन। हा बरं, बोला साहेब बोला। लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे, लक्षात घ्या। हो समजले। लातूर इतर ठिकाणच्या माणसानं जर काही बोंबललं तर वेगळी गोष्ट आहे, पण लातूरच्या माणसानं अत्यंत विवेकी बोललं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे। कारण मी ते बाळकडून पिलेलं आहे, लक्षात घ्या। एक लक्षात ठेवा की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हा कायदा आणल्याच्या नंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस डॉक्टर माशेलकर 2020 ला साहेब उद्धव ठाकरे थोडी मुख्यमंत्री होते का? तो कायदा अहो ते रिपोर्ट होता 2020 चा। 2022 ला 98 नंबरची बैठक, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, बैठक स्वीकारल्याचे सगळे दस्तावेज माझ्याकडे आहेत, मी ते दाखवलेत माध्यमांना। ऐकायचं नसेल तर कट करून टाका। नाही ऐकायचंय साहेब, बघा साहेब ऐकायचंय। तुम्ही कसे पण नाही, काय नाही, जमलं नाही जमलं। तुम्ही एक विचारवंत आहेत म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय की बाबा तुमचं काय मत आहे। ऐकून तर घ्या, तयारी तर ठेवा ऐकायची। बर आणि कसं राहतं, हे माझा जो मुद्दा असतो नेहमी तो विद्यार्थ्याच्या हिताचा, नुकसान नसण्याचा असतो। एक लक्षात ठेवा, जेव्हा ही पॉलिसी उद्धव ठाकरेंनी समितीचा रिपोर्ट स्वीकारला त्यावेळेस त्यांनी एक तर नाकारायला होता, ठीक आहे। मग त्याच्यानंतर जे आहे ह्या सरकारने, विद्यमान सरकारने त्या रिपोर्टच्या आधारे शासन निर्णय केला। मग त्यानंतर लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला तिसरी भाषा, पहिली भाषा मराठी कंपल्सरीच आहे, इंग्रजी लोक स्वतःच्या इच्छेने घेतात, तिसरी भाषा अगोदर राज ठाकरेंचं मागणी काय होते ते बघा तुम्ही पहिल्या पत्रात, की आम्हाला तिसरी भाषा हिंदी नको। त्यांची मागणी नव्हती की भाषा तिसरी नको कोणतीच, अगोदर सांगितलं। मग त्याच्यावर विद्यमान सरकारनं सांगितलं की बाबा त्यांनी 16 जून 2025 ला हे काढलं शुद्धीपत्रक। त्या शुद्धीपत्रकात शासनानं सांगितलं की तिसरी मराठी कंपल्सरी, दुसरी भाषा इंग्रजी तुम्हाला घ्यायची, काय घ्यायचे ते घ्या, तिसरी भाषा म्हणून तुम्ही हिंदी किंवा तुम्ही इतर कोणतीही भाषा, ऐच्छिक भाषा तुम्ही घेऊ शकता, त्या पालकांच्या आणि तिथल्या विद्यार्थ्यांच्या याच्यानुसार। बर, मग काय त्याच्यातच जो एनईपी कायदा 2020 आहे ते ना तर राज ठाकरेंनी चॅलेंज केलाय। नाही पण साहेब असं आहे की आपल्या राज्यामध्ये पहिली ते चौथी आहे, पण इतर राज्यामध्ये जसं आता शेजारचं मोदी साहेबांचं राज्य आहे गुजरात, तिथं तर हिंदीचं सक्तीकरण नाहीये। सांगू का आता तुम्हाला, तिथं 5वी पासून हिंदी शिकवलं जातं। मग आपल्याच राज्यात का याचं सक्तीकरण करायचं, हा एक प्रश्नचिन्ह आहे ना साहेब। अहो ते तुमचा प्रश्न आहे ना, ते खोटं आहे ना। जाऊन तर बघा गुजरात मध्ये सुरू झालंय की नाही। कुठं सुरू झालंय साहेब? नाही झालं सुरू। जा ना, तुम्हाला माहित आहे का? अहो माझे मित्र आहेत गुजरातचे किती। आता कोर्टात मांडलं ना बघा। अहो माझे मित्र आहेत गुजरातचे, सुरत मधले माझे लय मित्र आहेत। कोर्टात मांडलं ना बघा, कोर्टात मांडलं ना बघा। आणि खाली जे दक्षिणात्य राज्य आहेत साहेब, जे साऊथ इंडिया मधले राज्य आहेत, तिथं पण हे असलं फॉलो करत नाही। तिथं तर 5वी नंतर पण नाही शिकवत हिंदी साहेब। कर्नाटकमध्ये जाऊन बघा ना। अहो खालचे जे राज्य आहेत तमिळनाडू वगैरे, तिथं तर 5वी नंतर पण नाही शिकवत। गुरुरत्न सदावर्ते यांनी हा कॉल कट केला आहे। त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं आणि त्यांनी त्यानंतर कॉल कट केला आहे। दुसऱ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकलंही नाही, असे हे गुरुरत्न सदावर्ते। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही जी म्हण आहे ही गुरुरत्न सदावर्ते यांच्यासाठीच लागू होती। गुरुरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंमुळेच हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीकरण झाली आहे। आता प्रश्न इथं हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आला होता, परंतु याची अंमलबजावणी जी आहे ती 2025 मध्ये ज्यावेळेस आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यावेळेस झाली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना तुम्ही दोष कसे देऊ शकतात, हाच माझा गुणरत्न सदावर्ते यांना प्रश्न होता, परंतु त्यांनी अर्धवट उत्तर देऊन पळ काढला ह्या कॉलमधून। काय वाटतंय?
गुरुरत्न सदावर्ते हे भाजपचं प्यादं आहे का? गुरुरत्न सदावर्ते जे काय आंदोलनं करतात ते फक्त भाजपच्या बाजूनीच का करतात, असाही प्रश्न अनेक जणांना पडतो. आणि तोच प्रश्न या कॉलमध्ये मलाही पडला होता, परंतु त्याआधीच त्यांनी कॉल कट केला आणि पळ काढला. काय वाटतं या सगळ्या गुरुरत्न सदावर्ते नावाच्या विकृत माणसाबद्दल? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.